Hello friends and welcome to our new class of English. आजच्या या सेशन मध्ये मी मानसी तुमचं सगळ्यांचं खूप छान स्वागत करते. आज आपण आपल्या सिलेबस मधला नेक्स्ट चॅप्टर लिटिल गर्ल्स वायझर देन ओल्ड पीपल हा वाचूया. याचा अर्थ आहे की लहान मुली, लिटिल गर्ल्स म्हणजे लहान मुली मोठ्यांपेक्षा, ओल्ड पीपल म्हणजे मोठे लोक, त्यांच्यापेक्षा वायझर म्हणजे समजदार आहेत. लहान मुली मोठ्यांपेक्षा समजदार असतात असं या लाईनचा अर्थ आहे. तर चला वाचूया ही कहाणी, जी की खूपच इंटरेस्टिंग आणि खूप छान आहे. तर तुम्ही आपल्या पुस्तकचा हा पेज उघडला असेल, लिटिल गर्ल्स वायझर देन ओल्ड पीपल. तर ह्याला आपण वाचू पहिले. काउंट लेव निकोलायेविच टॉल्स्टॉय और लिओ टॉल्स्टॉय वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाइम. तर हे जे लिओ टॉल्स्टॉय हे जे होते हे खूप मोठे ऑथर म्हणजे खूप मोठे लेखक होते आपल्या वेळाचे. खूप छान छान हे लिहत होते. हे ह्यांचं पूर्ण नाव होतं काउंट लेव निकोलायेविच टॉल्स्टॉय आणि ह्यांना लिओ टॉल्स्टॉय म्हणून जाणलं जातं. ही ऑथर्ड मेनी नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज अँड फिलॉसॉफिकल वर्क्स. तर ह्यांनी काय केलं, ह्यांनी खूप सारे नॉवेल्स लिहिले, पुस्तका लिहिल्या छान. शॉर्ट स्टोरीज म्हणजे लहान कहाण्या, छोट्या छोट्या कहाण्या, आणि फिलॉसॉफिकल वर्क म्हणजे दार्शनिक पण काम लिहिलेत त्यांनी. हिज आयडियाज ऑन नॉन व्हायलेन्स हॅड इन्फ्लुएन्स्ड ग्रेट मेन लाईक महात्मा गांधी अँड मार्टिन लुथर किंग ज्युनियर. म्हणजे ह्यांचे जे आयडियाज होते, ह्यांचे जे विचार होते नॉन व्हायलेन्स म्हणजे अहिंसा, अहिंसा करता ह्यांचे जे विचार होते लिओ टॉल्स्टॉयचे, त्यांनी खूप मोठे मोठे लोक जसे की आपले महात्मा गांधी आहे, मार्टिन लुथर किंग ज्युनियर, यांना पण इन्फ्लुएन्स केलं, यांना पण प्रेरणा दिली. टॉल्स्टॉय रोट मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रन. तर टॉल्स्टॉयनी खूप कहाण्या लिहिल्या, लहान मुलांसाठी खूप साऱ्या कहाण्या लिहिल्या. दिस इज वन ऑफ देम. हाऊएव्हर दिस हॅज अ मेसेज फॉर ग्रोन अप्स टू. तर ही पण एक अशीच कहाणी आहे जी की लहान मुलांकरता लिहिलेली आहे. हालाकी ह्याच्यामध्ये एक मेसेज ग्रोन अप्स यानी की मोठे लोक जे आहेत त्यांच्याकरता सुद्धा दिलेलं आहे. आता एक त्याच्या आधी, कहाणीच्या आधी ह्याच्यात एक खूप छानसं गेम आहे जे की आपण बघू. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 to 6. 4 किंवा 6 मुला मुलींचा ग्रुप करा. ईच मेंबर शुड राईट ऍटलीस्ट 5 रिझन्स वाय फाईट्स अकर. आणि प्रत्येकाला कमीत कमी 5 असे कारण लिहायचे आहेत की फाईट म्हणजे की लढाई झगडे का होतात, अकर म्हणजे होणं. तर असे 5 कमीत कमी लिहायचे आहेत कारण. जसं की एक्झाम्पल दिलं आहे, 2 चिल्ड्रन वॉन्ट द सेम टॉय. जसं की 2 मुलं जर एकच टॉय, एकच खिलौना कोणचंच आहे तर त्यांच्यामध्ये भांडण होतं. पुट टुगेदर द डिफरंट रिझन्स रिटन बाय ऑल ग्रुप मेंबर्स टू मेक अ लॉंगर लिस्ट. आणि अशा प्रकारे जितके ग्रुप मेंबर मध्ये जितके मुला मुलींनी तुमचे रिझन्स लिहिले असतील, कारण हे सगळे एका बरोबर लिहा आणि एक लंबीशी लिस्ट तयार करा. नाव ग्रुप 1 विल रीड आउट देअर लिस्ट वाईल अदर ग्रुप्स कम्पेअर इट विथ देअर लिस्ट. आता काय करेल, ग्रुप 1 जो असेल तो आपली सगळी लिस्ट जो आहे, जितकी लिस्ट बनली आहे ती वाचेल, आणि जो दुसरा ग्रुप आहे तो कम्पेअर करेल आपली लिस्ट त्यांच्याशी. मार्क द कॉमन आयटम्स. काही काही वस्तू अशाही निघतील भांडणाचे कारण जे की त्याही ग्रुपनी लिहिले असतील आणि सेकंड ग्रुप आणि फर्स्ट ग्रुप सगळ्यांचे सेम असतील. अँड नोट डाऊन द न्यू वन्स. तर आपल्याला जे नवीन कारण आहेत ते पण लिहून घ्यायचे आहे. मग काय करायचंय, रिपीट द प्रोसिजर विथ ऑल अदर ग्रुप्स. असाच हा प्रोसिजर जितकेही तुमचे ग्रुप बनले असतील हा सगळ्यांबरोबर हा तसंच करायचं. रिडिंग आउट देअर लिस्ट. ठीक आहे की ते सगळ्या लिस्ट वाचायच्या. नाव यू विल हॅव अ फेअरली लॉंग लिस्ट ऑफ रिझन. आता तुमची जर खूप लंबी लिस्ट असेल कारणांची की लढाई झगडे का होतात, भांडणं का होतात लोकांमध्ये. नाव क्लासिफाय द रिझन्स इनटू ट्रिवियल अँड सिरियस वन्स यूजिंग द टेबल बिलो. आता तुम्हाला ते जे तुम्ही रिझन्स लिहिले आहेत त्यांना ट्रिवियल, ट्रिवियल म्हणजे लहान सहान छोटं मोठं, आणि सिरियस म्हणजे फारच सिरियस असतात ना कोणत्या गोष्टी, असं 2 ह्याच्यामध्ये वाटायचे आहेत. इथे असं तुम्ही रिझन लिहा, इथे ट्रिवियल आणि इथे सिरियस. तर अशा प्रकारे तुम्हाला हे लिहायचे आहे. जसं की याच्यात एक्झाम्पल दिलं आहे, टोटो फॉरगॉट माय बर्थडे. टोटोनी माझा जे आहे बर्थडे विसरून गेला. तर ट्रिवियल, तर ही एक छोटीशी गोष्ट होती की काही इतकी मोठी गोष्ट नव्हती. बिट्टूज फ्रेंड टेल्स लाईज, म्हणजे की बिट्टूचा फ्रेंड जो आहे तो खोटं बोलतो. तर हे तर फार सिरियस इश्यू आहे ना, तर ही चांगली गोष्ट नाही आहे. बट इज इट ट्रू, हा म्हणतोय पण काय खरं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला रिझन्स करायचे आहेत की का भांडणं का होतात 2 लोकांमध्ये, आणि मग त्याला
ट्रिवियल किंवा सिरियस, म्हणजे की इतकं जरुरी आहे ते इतकं छोटस आहे की मोठी गोष्ट आहे, अशा ह्याच्यात लिहा. आणि मग पहा तुम्ही की किती सारे कारण आपल्या समोर येतील. तर अशा प्रकारे हे एक वॉर्मअप एक्सरसाइज होती. आता आपण हा चॅप्टर बघूया, लिटिल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. इट वॉज अन अर्ली ईस्टर. म्हणजे ईस्टर काय असतं? अ ख्रिश्चन फेस्टिवल अँड हॉलिडे दॅट इज सेलिब्रेटेड इन मेनी कंट्रीज. ईस्टर इज ऑलवेज अ संडे. ईस्टर हा एक संडेलाच येतो नेहमी. आणि हे जे आहे फॉरेन कंट्रीज मध्ये ख्रिश्चन लोक बनवतात ह्याला, ठीक आहे ना. ख्रिश्चन फेस्टिवल जसे आपले होळी दिवाळी आहे तसे त्यांचा हा फेस्टिवल आहे, फार मोठा फेस्टिवल आहे. आणि या दिवशी सुट्टी असताना खूप मनवलं जातं हा बर्थडे, हा दिवस. ईस्टर इज ऑलवेज अ संडे, आणि हा नेहमी संडेलाच पडतो. तर इट वॉज अन अर्ली ईस्टर. ईस्टरच्या आधीची ही गोष्ट आहे. इन द यार्ड्स ले स्नो अँड ड्रिल्स रॅन डाऊन द विलेज. यार्ड्स म्हणजे अंगणामध्ये, स्नो, स्नो म्हणजे बर्फ, स्नो बर्फ पडत होती, प्रत्येकाच्या अंगणामध्ये बर्फ पडत होती. अँड रिल्स, रिल्स म्हणजे काय? स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर, छोटे छोटे बारीक बारीक नद्या असतात पाण्याचे, म्हणजे की पाण्याचे बहाव असतो तो असतो. तर अशा प्रकारे स्नो म्हणजे की बर्फ पडत होती अंगणामध्ये, आणि रिल्स रॅन डाऊन द विलेज, गावातनं असे छोटे छोटे नदी पाण्याचे बहाव पडत जात होते खालती. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms. दोन जे आहे फार्म होते, दोन खेत होते, आणि त्याच्यामधून काय होतं? त्याच्यामध्ये एक मॅन्युअर पाईल. मॅन्युअर म्हणजे काय असतं? जे खेतीचं जे जमीन असते त्याच्यात आपण जे छिडकाव करतो अशा वस्तू, त्याचा एक ढीग बनलेला होता. पाईल म्हणजे काय? ढीग, ही पेपर लिहिले त्याचे. तर पाईल म्हणजे ही. तर असा एक ढीग त्याचा बनलेला होता. आणि अ लार्ज पडल म्हणजे खूप मोठासा एक पडल. पडल म्हणजे काय? डबका म्हणू शकता, मोठासा पाण्याचा डबका म्हणू शकता, होतं तिथे होतं. हॅड रन डाऊन, तर अशा पाण्याचा डबका त्यातनं जात होता, अशा त्या मोठ्याशा ढीग मधनं, आणि तो त्या दोन्ही फार्म्सच्या मध्ये होता. अँड ॲट दिस पडल टू गर्ल्स, वन ओल्डर दॅन दी अदर हॅड मेट. आणि अशा या डबक्याच्या तिथे दोन मुली जे आहे, एक मोठी होती आणि दुसरी लहान, वन ओल्डर दॅन दी अदर म्हणजे एक दुसरीपेक्षा मोठी, हॅड मेट भेटल्या. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन न्यू क्लोथ्स. दोघी मुली जे आहे त्यांच्या आईंनी त्यांना नवीन कपडे घातले होते आणि खूप छानसं तयार केलेलं होतं, कारण की त्यांचा त्योहार होता. द लिटिल गर्ल हॅड अ ब्लू ड्रेस. जी लहान मुलगी होती तिने ब्लू कलरची ड्रेस, निळी कलरची ड्रेस घातली होती. अँड द एल्डर अ येलो वन. आणि जी मोठी होती तिने येलो, पिवळ्या रंगाची ड्रेस घातली होती विथ अ डिझाईन, आणि त्याच्यावरती डिझाईन पण खूप छानसं बनलेलं होतं. बोथ हॅड देअर हेड्स रॅप्ड इन रेड कर्चिफ्स. आणि दोघांचे जे डोकं होते, हेड्स होते रॅप्ड, यानी की रॅप्ड म्हणजे काय? आपण त्याला रॅप करतो ना, गिफ्टला रॅप करतो, ठीक आहे. तर त्याचे डोके असे बांधलेले होते रेड कर्चिफ्स म्हणजे रुमालनी. कर्चिफ्स म्हणजे रुमाल, रुमालांनी बांधलेले होते. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च द टू गर्ल्स वेंट टू द पडल. जेव्हा त्यांची, हे लोक चर्च मध्ये जातात, जे ख्रिश्चन लोक असतात चर्च मध्ये जातात. जसं आपण हिंदू टेम्पल मध्ये, मंदिर मध्ये जातो. मुस्लिम कुठे जातात? मुस्लिम लोक जे आहे ते, तर हिंदू जसं मंदिर मध्ये जातात, मुस्लिम जसे मस्जिद मध्ये जातात, तसंच प्रेयर करायला, प्रार्थना करायला ख्रिश्चन लोक चर्च मध्ये जातात. तर आफ्टर प्रेयर्स इन द चर्च, चर्च मध्ये प्रार्थना केल्यानंतर द टू गर्ल्स वेंट टू द पडल. त्या दोघी मुली त्या पडल जवळ, त्या डबक्याजवळ गेल्या. वेअर दे शोड देअर न्यू गार्मेंट्स टू इच अदर अँड बिगेन टू प्ले. आणि तिथे त्यांनी काय केलं? शो म्हणजे दाखवल्या त्यांच्या आपल्या नवीन जे कपडे घातले होते, गार्मेंट्स म्हणजे कपडे, टू इच अदर एकामेकाला दाखवल्या. अँड बिगेन टू प्ले आणि खेळू लागल्या. मग दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. आता त्या लोकी काय करणं चाहत होत्या? वॉटर म्हणजे पाण्यामध्ये प्लॅश, डुबकी लावणं चाहत होत्या, पाण्यामध्ये खेळणं चाहत होत्या त्या. द लिटिल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल विथ हर शूज ऑन. जी लहानवाली मुलगी होती तिने काय केलं? की त्या पाण्याजवळ, त्या पडल जवळ, त्या डबक्याजवळ जाऊ लागली. विथ हर शूज ऑन म्हणजे तिचे जुते जे होते जोडे घालूनच जाऊ लागली. बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. पण ती जी मोठी मुलगी होती ती थोडी समजदार होती, तर ती तिला म्हणाली, डोंट गो मलाशा. ती जोडे घालून जात होती, तर तिने, मोठी मुलीनी तिला धाकटीला रोखलं. डोंट गो मलाशा. तर ती म्हणाली की मलाशा, त्या मुलीचं नाव
छोट्या मुलीचं नाव मलाशा होतं, की तिकडे नको जाऊ, युअर मदर विल स्कोल्ड यू, तुझी आई तुला रागवेल. स्कोल्ड म्हणजे काय? रागवणं. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम, मी आपले जोडे काढते आणि तू पण तसंच कर. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज, आणि अशा प्रकारे त्या मुलींनी आपले आपले जोडे काढले. रेस्ड देअर स्कर्ट्स, आपली जी स्कर्ट होती, फ्रॉक होती, ती थोडीशी उंच केली म्हणजे त्याच्यावरती पाणी न पडे म्हणून. अँड वॉक थ्रू द पडल टुवर्ड ईच अदर, आणि अशा प्रकारे दोन्ही अशा एकामेकाच्या समोरून येऊ लागले त्या पडलमधनं, त्या डबक्यामधनं भेटायला. मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल्स अँड सेड, मलाशा जी होती छोटीवाली मुलगी ती अँकल्स पर्यंत म्हणजे की त्यांचा पतीचा पाय पूर्ण डुबून गेला पाण्यापर्यंत, आणि म्हणाली इट इज डीप अकुल्का, आय एम अफ्रेड. तर मोठ्या मुलीचं नाव होतं अकुल्का. ती म्हणाली की हे खूप गहरं पाणी आहे आणि मला भीती वाटते. अफ्रेड म्हणजे भीणं. नेव्हर माइंड, शी रिप्लाइड. तर ती मोठी जी होती अकुल्का, ती म्हणाली की नेव्हर माइंड, तू घाबरू नकोस, इट विल नॉट बी एनी डीपर, हे खूप डीप नसेल, हे खूप गहरं पाणी नसेल. कम स्ट्रेट टुवर्ड मी, आणि ती म्हणाली की तू सीधे सीधे, स्ट्रेट म्हणजे सीधे, माझ्याकडे ये. दे केम क्लोजर टू ईच अदर, ते दोघं एकामेकाच्या जवळ आल्या दोघी जणी. अकुल्का सेड, ती म्हणाली मलाशा लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली. ती तिला सांगू लागली की मलाशा पहा, तू ते पाणी जे ते स्प्लॅश नको करू, म्हणजे उडवू नको, आणि हळूहळू चाल. शी हॅड बेअरली सेड दॅट वेन मलाशा प्लम्ड हर फूट इन टू द वॉटर, ती हे म्हणाली असेल, तिचा सेंटेन्स पूर्ण झालाच होता, झालाही नव्हता, आणि तेव्हाच काय झालं, मलाशानी प्लम्ड हर फूट इन टू द वॉटर अँड बी स्पॅटर्ड, तिने आपलं पाय त्या पाण्यात छपाकसे टाकलं, आणि ते जे पाणी होतं ते चारीकडे काय झालं, बी स्पॅटर्ड अकुल्काज न्यू ड्रेस, तिचा पूर्ण नवीन ड्रेस खराब झाला त्या छपाकमुळे. अँड नॉट ओनली हर ड्रेस, तिचा पहा तुम्हाला दिसत असेल तिचा ड्रेस खराब झाला, आणि तिचे ड्रेस नुसता ड्रेस नाही तर तिचे बट ऑल्सो हर नोज अँड आईज, तिच्या नोज वरती, नाकावरती आणि तिच्या डोळ्यावरती पण ते घाण पाणी असं उडलं. तर अशा प्रकारे तुम्ही पिक्चर मध्ये बघू शकता की कसं हे तिने खराब केली तिची ड्रेस. आता आपण याच्या आणि काही दुसऱ्या गोष्टी बघूया जरा. मग कहाणीत पुढे काय होतं हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये पाहू. आज आपण हे थोडेसे एक्सरसाइजेस बघूया. आता गेस द मीनिंग ऑफ, की मीनिंग काय आहे या वस्तूंचं. पडल, पडलचं तसं मी तुम्हाला सांगितलं होतं डबका, अ स्मॉल पूल ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याने भरलेला असा स्मॉल पूल, पण इथे मोठा डबका आहे. बरं. कर्चिफ्स म्हणजे काय सांगितलं होतं, डोक्याला बांधण्यावाला रुमाल. पीसेस ऑफ क्लोथ वोर्न ऑन द हेड, जे डोक्यावरती आपण बांधतो असा पीस ऑफ क्लोथ, असा तुकडा कपड्याचा. बी स्पॅटर्ड, बी स्पॅटर्ड म्हणजे काय, स्प्लॅश्ड ऑल ओव्हर विथ मड एटसेट्रा, म्हणजे चारीकडे उडवणं कोणची वस्तू, तर ते मिट्टी पण होऊ शकते आणि पाणी पण होऊ शकतं, तर त्याचा अर्थ असतो बी स्पॅटर्ड. त्याच्यानंतर आहे चेंज द कलर्ड वर्ड्स टू मेक अदर मिनिंगफुल सेंटेन्सेस. हा तुमचा पुस्तकेतला क्वेश्चन नंबर 6 आहे, बघाल तुम्ही. तर ह्याच्यात जे कलर्ड वर्ड्स आहेत त्यांना चेंज करून आपल्याला दुसरे सेंटेन्सेस बनवायचे आहेत. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम, हा आता आपल्याला सेंटेन्स आला होता. याचा अर्थ काय होता की मी आपले जोडे काढते आणि तू पण आपले काढ. तसंच आपण आणि टेक ऑफ माय शूजच्या जागी आणि काय लावू शकतो, आय विल टेक ऑफ माय इयरिंग्स अँड यू डू द सेम. मी आपले इयरिंग्स म्हणजे काय, कानात घालायवाले जसे हे आहे तसं इयरिंग्स काढते आणि तू पण तसंच कर. आय विल टेक ऑफ माय शर्ट अँड यू डू द सेम, असं की मी आपला शर्ट काढतो आणि तू पण तसंच आपला शर्ट काढ. टेक ऑफ म्हणजे काय झालं बेसिकली की काही वस्तू काढणं, ठीक आहे ना, हटवणं. तर टेक ऑफच्या मध्ये आपण काही पण लावू शकतो. नेक्स्ट आहे दिस इज अ टाइम फॉर रिजॉयसिंग. रिजॉयसिंग म्हणजे खूप जास्त हसी खुशी मनवायचा हा टाइम आहे, ठीक आहे. तर हे रिजॉयसिंगच्या जागी आपण काय लावू शकतो, दिस इज अ टाइम फॉर वर्किंग, म्हणजे काम करायचा टाइम आहे, वेळ आहे. दिस इज अ टाइम फॉर रिलॅक्सिंग. रिलॅक्स म्हणजे जसं आपण खूप काम करतो मग त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स होतो ना, की चला बाबा आपण खूप काम केलं आता आपण थोडंसं बसून आराम करायचं, तो दॅट इज कॉल्ड रिलॅक्सिंग, ठीक आहे. तो दिस इज अ टाइम फॉर रिलॅक्सिंग, की हा वेळ कसला आहे, रिलॅक्स करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण या शब्दाच्या जागी हे शब्द जोडून नवीन सेंटेन्सेस बनवले. नेक्स्ट आहे तुमचा क्वेश्चन 7 बघाले, रीड, रिमेंबर अँड राईट, ठीक आहे. म्हणजे वाचा, रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवा आणि लिहा. पास्ट टेन्स ऑफ रेग्युलर वर्ब्स, इथे काही वर्ब्स दिलेले आहेत आणि त्यांचे पास्ट टेन्सचे फॉर्म दिले आहेत. रेग्युलर वर्ब्स म्हणजे ज्यांच्या पुढे नुसतं ईडी लागेले आणि ते त्याचा पास्ट टेन्स बनून जाईल. ग्रास्प, ग्रास्प्ड,
ह्याच्यात ईडी लागला. लाफ, लाफ्ड. लाफ म्हणजे हसणं जोराजोराने, तर ह्याच्यातही ईडी लागलं नुसतं. तर हे रेग्युलर वर्ब्स आहेत सगळे. पिक, पिक्ड. लुक, लुक्ड. गॅदर, गॅदर्ड. स्कॅटर, स्कॅटर्ड. तर या सगळ्या वर्ब्स मध्ये काय केलं आपण, नुसतं ईडी लावलं आणि याचा पास्ट टेन्स बनून गेला. पास्ट टेन्स म्हणजे काय असतं, भूतकाल. ठीक आहे, जे होऊन चुकलेलं आहे. आता बघा पास्ट टेन्स ऑफ इररेग्युलर वर्ब्स. इररेग्युलर वर्ब्स म्हणजे ज्याचं पास्ट टेन्स मध्ये वेगळा शब्द बनेल. ठीक आहे, तर ह्याचं सिंग, सॅंग. आता ह्याच्यात जर असतं ते सिंग आणि सिंगड ईडी लागून गेलं असतं, पण मग ते चुकीचं होईल. इथे काय झालं, सिंगचं सॅंग होऊन गेलं. ट्राय, ट्रायड. फाईट, फॉट. मीट, मेट. तर हे तुम्ही बघताय की हे दोन्ही शब्द बिलकुल वेगळे आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, रेग्युलर वर्ब्स मध्ये फक्त आपण ईडी लावून दिलं होतं. असंच गिव्ह, गेव, टेक, टुक, सी, सॉ, ईट, इट. ठीक आहे, तर हे सगळे शब्द ह्याच्यापेक्षा बिलकुल वेगळे आहेत. नाव यूज एनी टू ऑफ दीज पेअर्स इन अ पेअर ऑफ सेंटेन्सेस. आता आपल्याला ह्याच्यातनं कोणतेही दोन घेऊन सेंटेन्सचं फॉर्मेशन करायचं आहे. पहा, जसं मी घेतलं आहे मीट आणि मेट. ही मीट्स मी एव्हरी डे म्हणजे तो मला रोज भेटतो. तर हे काय झालं, प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स झाला. ही मेट मी इन द पार्क, तो मला पार्क मध्ये भेटला. तर हा काय झाला, पास्ट टेन्सचा, भूतकाळचा सेंटेन्स झाला. नेक्स्ट आहे ईट आणि एट. वी मस्ट ईट हेल्दी फूड म्हणजे आपल्याला हेल्दी फूड खाल्लं पाहिजे. ठीक आहे, तर हे प्रेझेंट टेन्स. शी एट अ बनाना इन द मॉर्निंग म्हणजे तिने एक बनाना म्हणजे केळं खाल्लं सकाळी. तर हे खाल्लं म्हणजे हा भूतकाळ झाला, पास्ट टेन्स झाला. तर अशा प्रकारे आपण हे त्यांचं वर्ड फॉर्मेशन केलं सेंटेन्सेस मध्ये. अशाच प्रकारे तुम्ही आणि काही जितके आहे वर्ड्स त्यांचं फॉर्मेशन करा, ताकी तुम्ही नवीन नवीन सेंटेन्सेस बनवू शका. तर आज आपण खूप छानशी एक कहाणीची सुरुवात केलेली आहे. त्याशिवाय आपण नवीन नवीन शब्दांचे अर्थ आपल्याला कळलेले आहेत आणि आपण कशा प्रकारे जे आहे आपले वर्ब्स, रेग्युलर आणि इररेग्युलर वर्ब्स आहे त्यांना कसं जे आहे पास्ट टेन्स मध्ये बदलायचं हे पण शिकलेलो आहोत. तर आज आपण खूप छान काही काही क्लासेसमध्ये शिकला आहोत. नेक्स्ट क्लासमध्ये आणि आपण आपली कहाणीला कंटिन्यू ठेवू. तेव्हापर्यंत तुम्ही लोक बी हॅपी, बी हेल्दी, बी सेफ. थँक्यू. हॅव अ नाईस डे.